नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल? यस. बघा, फार्मसीचे कॅप राऊंड सुरुवात व्हायला 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि कॅप राऊंड 1 सुरुवात होणार आहे. मात्र सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण आहे की नेमकं हे कॅप राऊंड 1 काय आहे, याच्यामध्ये काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म काय असते, कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे, याच्याबद्दल डिटेल आपण बघणार आहोत या छोट्याशा व्हिडिओमध्ये. त्या सुरुवातीला आपण जाऊयात वेबसाईटवर. बघा, इम्पॉर्टंट डेट्स मध्ये आणि डेट वाईज मी तुम्हाला समजून सांगणार आहे की कोणत्या दिवशी काय करायचं आहे, बरोबर आहे. पण त्याच्या आधी आता काय करायचंय, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या सगळ्या फार्मसीच्या मित्रांना काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. येस, आपल्या लवकरच 7,000 सबस्क्रायबर होणार आहे आणि आपलं 10 दिवसाचं टार्गेट आहे. या 9 दिवसात अर्थातच नवरात्रीत आपले 9,000 सबस्क्रायबर व्हायला पाहिजेत. येस, बरोबर आहे. चला आता आपण डेट वाईज बघूया. आज आहे है ना, 14 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट आली होती. आज 21 तारीख आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, नाही 22 तारीख आहे आज. यस, है ना, मी पण विसरलो, 22 तारीख आहे आणि 24 तारखेला सीट मॅट्रिक्स येणार आहे कॅप राऊंड 1 साठी. आता बऱ्याच मित्रांना हा प्रश्न असतो की सर सीट मॅट्रिक्स म्हणजे काय? तर मित्रांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, सेमी गव्हर्नमेंट आहेत आणि त्याच्यासोबत प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. तर त्या कॉलेजेसमध्ये फार्मसीला कोणत्या प्रकारामध्ये किती सीट रिकाम्या आहेत, म्हणजे किती सीट आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट आहेत, याचा एक आराखडा असतो, त्याला आपण म्हणतात सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्सचा काय उपयोग होतो, तर कोणत्या कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीसाठी किती सीट आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्या एरियामध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत हे आपल्याला माहिती होण्याकरता याची मदत होते. त्यामुळे जर आतापर्यंत तुम्ही कॉलेज लिस्ट बनवली नसेल तर कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी याचा खूप 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 आणि खूप खूप फायदा होणार आहे. कारण तुमच्या एरियातली किंवा तुम्हाला हवी असणारी कॉलेजची लिस्ट इथे अवेलेबल होणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीचे किती सीट आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती होणार आहे. येस, त्याच्यानंतर बघा 29 तारखेला त्याच्यानंतर 25 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची आहे? बघा, ऑप्शन फॉर्म भरत असताना तुमच्या सगळ्या इन्फॉर्मेशन करेक्ट आहेत का ते बघायचं आहे. याच्यानंतर काय करायचं आहे, तर कॉलेज लिस्ट अपलोड करायची आहे. कॉलेजची लिस्ट तुम्ही मिनिमम 1 भरू शकता, मॅक्झिमम तुम्ही 300 भरू शकता. बरेच विद्यार्थी मित्र काय करतात, सर मला तर ना एकच कॉलेज पसंत आहे आणि मला त्याच कॉलेजमध्ये जायचं म्हणून मी एकच कॉलेज टाकतो. असं होत नाही मित्रांनो. 100% तुम्हाला ते कॉलेज भेटेलच असं सांगता येत नाही, त्याचा कट ऑफ वरी पण जाऊ शकतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त कॉलेजेस टाका. कॉलेजेस लिस्ट कशी बनवायची आहे याच्याबद्दल स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यासोबत तुमच्या सिटी वाईज मी व्हिडिओज मध्ये किंवा तुमच्या ग्रुप्सवर है ना तुम्हाला लिंक सुद्धा अपलोड करून दिलेली आहे, तुम्हाला लिस्ट सुद्धा अपलोड करून दिलेली आहे. जर ती लिस्ट तुम्हाला भेटलेली नसेल तर मला कॉमेंट करून मध्ये सांगा, बरोबर आहे. येस, त्याच्यानंतर 27 तारखेला हे पोर्टल बंद होईल. 29 तारखेला तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे याच्याबद्दल माहिती येईल आणि तुम्हाला नंतर काय करायचं आहे, पण 29 तारखेला तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे हे माहिती होणार आहे. 30 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत काय करायचं आहे, तर या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला कॉलेज आवडलं असेल, जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 1,000 रुपये ऍक्सेप्टन्स फी भरून ते कॉलेज तुम्ही फ्रीज करू शकता, बरोबर आहे. येस, फ्रीज केल्याच्या नंतर त्या कॉलेजला तुम्हाला 3 तारखेपर्यंत जावं लागतं. परत एकदा सांगतोय, 3 तारखेपर्यंत ते अलॉटमेंट लेटर तुम्हाला भेटतं आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जावं लागतं, तिथं रिपोर्टिंग करावं लागतं आणि त्याच दिवशी तुम्हाला फीस भरावी लागते. त्याच्यामुळे या गोष्टींचा खूप विचार करा. जर तुम्ही कुठं फिरायला गेला असाल, मनालीला, काश्मीरला, इकडे तिकडे है ना, तर वापस या, कारण तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे, बरोबर आहे. 3 तारखेला 5 वाजेपर्यंत तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. शेवटच्या दिवशी खूप खूप गर्दी असते, त्याच्यामुळे शेवटचा दिवस मुळीच टाळा. त्याच्यानंतर 4 तारखेला तुमचा पूर्णपणे हा पहिला राऊंड संपणार आहे आणि 4 तारखेला व्याख्याना जो पहिल्या राऊंड मध्ये किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत याच्याबद्दल प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स येते, है ना, सीट मॅट्रिक्स इथे येते आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड 2 सुरू होतो, बरोबर आहे. आणि बघा, जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज आवडलं नाही तर तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करता. त्याला बेटरमेंट म्हणतात. काय म्हणतात त्याला? बेटरमेंट म्हणतात. म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं कॅप राऊंड 1 मधलं कॉलेज ठेवू पण शकता आणि तुम्ही दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. येस, ऑल द बेस्ट. अशा आहे डेट. त्याच्यानंतर कॅप राऊंड 2, त्याच्यानंतर कॅप राऊंड 3
अशा सगळ्या गोष्टी होणार आहे. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्युनियरसाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे, ते सरप्राईज मी तुम्हाला सांगतोय. 7वी ते 12वी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेदांतो घेऊन आला आहे MV सॅट मेगा वेदांतो स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट. याच्यामध्ये तुम्हाला करोडो रुपयांची स्कॉलरशिप, करोडो रुपयाचे कॅश प्राइजेस, आयफोन, आयपॅड यांच्यासारखे प्राइजेस भेटणार आहेत. फक्त एक छोटंसं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफलाईन टेस्ट द्यायची आहे आणि बक्षिसे मिळवायची आहेत. सो यस, तुमच्या सगळ्या ज्युनियर्स मित्रांना शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. सो ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच एंड ऑल द बेस्ट. सबको सबका ड्रीम कॉलेज मिलना चाहिए. ऑल द बेस्ट.